पंढरपूर शहरातील रस्ते, खड्डे, अस्वच्छता, असुविधा यावरून पंढरीतील कोळी समाजाचे नेते समाजसेवक अरुणभाऊ कोळी चांगलेच आक्रमक झालेले आढळून आले। पंढरीतील विविध प्रश्नांकडे पंढरपूर नगर परिषदेचं प्रशासन दुर्लक्ष करत असून याबाबत विविध मागण्यांचं निवेदन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांना दिले असल्याची माहिती समाजसेवक अरुणभाऊ कोळी यांनी दिली असून जर वेळेत हे प्रश्न सोडले नाहीत तर आंदोलनाचा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय। यावेळी माजी नगरसेवक किरण घाडगे, मोहम्मद वस्ताद, संजय बंदपट्टे, समाजसेवक काकासाहेब बुराडे, काँग्रेसचे संग्राम जाधव आदींसह अनेक जण उपस्थित होते। भारताचे दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरामधील विविध समस्या विरोधात आम्ही अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून आवाज उठवतोय, परंतु इथल्या नगरपालिकेच्या प्रशासनाला अजिबात जाग येत नाही। कारण पंढरपूर शहरामध्ये जे रोड केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत, त्या रस्त्यावर 5-5 महिने, 4-4 महिन्यामध्ये ते रस्ते उकडून फपुडा निघालेला आहे तिथला। आज पंढरपुरामध्ये कितीतरी रस्ते असे आहेत की धुळीनं माखलेले आहेत। आज लहान मुलं असतील, महिला असतील, वयोवृद्ध लोक असतील, दवाखाने गच्च भरलेले आहेत, परंतु पंढरपूरच्या या मुख्य अधिकारी असतील किंवा इथले कर्मचारी असतील यांना जाग येत नाही। कारण पंढरपूर शहर हे आध्यात्मिक राजधानी आहे। राजधानी किती सुंदर अति स्वच्छ राहायला पाहिजे, परंतु या पंढरपूर शहरामधील हे नगरपालिका प्रशासन हे ठेकेदाराला जगवण्याचं काम प्रामुख्यानं करतंय। पंढरपूर शहरामधील मटन मार्केट एरिया असेल, जयभवानी चौक असतील, जुनी पेठ असेल, नगरपालिका जुनी नगरपालिका असेल, नाथ चौक असेल, भोसले चौक, इंदिरा गांधी चौक, शिवाजी महाराज चौक, असे अनेक रस्ते आहेत। या रस्त्यावरती ज्या डिवायडर आहेत काही ठिकाणी, त्या डिवायडरवर कंपल्सरी जे डिजिटल लावले जातात, हे डिजिटल कुणाच्या परवानगीने लावले जातात? सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा निकाल आहे त्याच्यावर बंधन आहे डिजिटलवर, परंतु ही डिजिटल कटआउट लावले जातात। नगरपालिका ह्याच्यावर बंधन आणू शकत नाही। प्रामुख्यानं जे रस्ते आहेत, आज पाटोळे चौक ते जयभवानी चौक, जयभवानी चौक ते जुनीपेठ चौक या भागामध्ये जो रस्ता केलेला आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव सुनील ढोले आहे। ते नाव मी मुख्याधिकाऱ्यांना लिहून दिलेलं आहे, परंतु 4 महिन्यात तो रस्ता उकडला आहे। पण 4 महिन्यापासून मी आज 4 महिन्यात रस्ता उकडला आहे, परंतु तेव्हापासून रोज मी नगरपालिकेत येतोय, रोज यांना निवेदन देतोय, रोज तक्रारी देतोय, परंतु तो रस्ता करून दिला जात नाही। माझी एक मागणी आहे की पाटोळे चौक ते जयभवानी चौक आणि जुनी पेठ चौकापर्यंत तो रस्ता परत एकदा आमचा रस्ता करून द्यावा आणि पंढरपुरामध्ये सर्व वाहतूक असतील, सर्व रस्ते असतील, प्रमुख रस्ते असतील, या मार्गावरती जो धुळेचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्या धुळीवर आपली नगरपालिका कधी नियंत्रण आणणार आहे आणि त्याच्यावर कधी काय उपाययोजना करणार आहे, ते प्रामुख्याने इथल्या आता आलेल्या जे मुख्याधिकारी आहेत नवीन, या मुख्याधिकाऱ्यांना आमची सर्वांची एक विनंती आहे, सर्व संघटनेचे। आज माझ्याबरोबर माजी नगरसेवक मोहम्मदभाई वस्ताद आहेत, संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, हे पश्चिम महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत, संग्राम जाधव आहेत, हे संग्राम जाधव काँग्रेसचे आहेत। या समस्यावर मुख्य अधिकारी काय निर्णय घेणार आहेत आणि प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अधिकारी आणि याच्या अगोदर असलेले मुख्य अधिकारी, या मुख्य अधिकाऱ्यांना सगळे आम्ही निवेदन दिले, जवळजवळ सगळ्या संघटनेनं निवेदन दिलेले, परंतु सगळ्या संघटनेच्या निवेदनाला हे मुख्य अधिकारी असतील, इतके कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे सगळे केराचे टोपली दाखवतात। म्हणून या ताबडतोब अगोदर पहिल्यांदा या पंढरपूरच्या धुळीवर नियंत्रण आणा, पंढरपूरचे रस्ते साफ करा। जे टेंडर, लाखो रुपयाचं टेंडर आपण देता, आज पार्किंगचं टेंडर देता, पार्किंग कुठं आहे? नगरपालिकेची पार्किंग नाहीत, पार्किंग व्यवस्था नाही, आणि नदी पास केली की फुल पास केला की तुम्ही पावती पाडताय। कशासाठी पावती पाडताय? तुमच्या पार्किंगला गाडी लागली तर पावती पाडा, परंतु या पार्किंगला कुठंही सोय नसताना ही नगरपालिका लाखो रुपयाची टेंडर काढून आपल्या बगल बच्च्याला जगवण्याचं काम करते।
त्यांचा आम्ही सर्व संघटनेच्या मार्फत आम्ही निषेध करतोय आणि उपाययोजना लवकरात लवकर न केल्यास येणाऱ्या 13 मार्च रोजी नगरपालिकेच्या समोर सर्व संघटनेला घेऊन मी नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे.